हाय नमस्कार, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. मी इथं बनवणार आहे मस्तपैकी तांदळाची भाजी. बाजारात नाही आणलेली, शेतातनं मस्तपैकी तांदळाची भाजी माझ्या बहिणीने दिली होती. तर मस्त निवडून घेतली तिला आणि असं मोकळ्या पाण्यामध्ये धुवायला ठेवलेले. बघा, कढईमध्ये थोडीशी मोठी कढई आहे, त्याच्यामध्ये असं मोकळी धुवायला ठेवलेली, म्हणजे स्वच्छ धुतली जाते. माती वगैरे काय लागलेलं असतं ना, ते सर्व काय मस्तपैकी निघून जातं. तर आता ही भाजी आहे ना, मी मस्तपैकी निथळायला ठेवणार आहे धुवून. त्यानंतर मी इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली. कढईमध्ये ना तेल टाकलेले 2 ते 3 पळ्या. इथं कांदे लसूण मस्तपैकी निवडून घेतलेले मी. आता कांदे टाकले, लसूण टाकले. लसूण जरा जास्त टाकायचे म्हणजे भाजी छान चव येते भाजीला. त्यानंतर जिरं टाकलं आणि कांदे लसूण जिरं मस्तपैकी असं परतून घ्यायचे. आपल्याला टमाटा वगैरे टाकायची काहीसुद्धा गरज नाही, कारण टमाटाने उलट चव बिघडते या तांदळाची भाजीची. आता इथं मी आहे ना मस्तपैकी खाण्याची चटणी टाकलेली आहे. म्हणजे आपण जे काही तीळ शेंगदाणे दळलेले असतात, लसूण दळलेले असतात ना, ती चटणी टाकलेली आहे. नंतर आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची. भाजी मस्त हाताने उलटपलट करून दिली मी. त्यानंतर आहे ना आपल्याला उन्हतीने पण असं उलटपलट करून घ्यायची. वरून अजून थोडीशी खाली भाजी खसकली, लगेच वरून थोडी अजून टाकली मी भाजी. ही भाजी आमच्या घरात सर्वांना खूप आवडते. मी आता इथं थोडीशी आपली रोज रेग्युलरची चटणी टाकली, मीठ टाकलं आणि छान मस्त असं परतून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, भाजी जशी जशी शिजते ना तशी तशी थोडी थोडी होता जाते. ते आपल्याला दिसायला भरपूर सारी दिसते. आणि ही बघा भाजी आपली आहे ना शिजण्यात आलेली आहे आता. आणि एकच नंबर भाजी आपली इथं झालेली. खूप टेस्टी लागते. बाजरीच्या भाकरसोबत तर एकच नंबर लागते. चला तर मग आता भाजी आपली मस्तपैकी इथं झालेली. पूर्ण सुक्की करायची येईल, अजिबात रसा राहू द्यायचा नाही. पूर्ण सुक्की करायची भाजी. परत अजून आपण थोडीशी हिला परतवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण सुक्की होऊन जाते ती. आणि खूप मस्त लागते ही भाजी. मला तर शिळी भाकर राहते ना त्याच्यासोबत पण खूपच आवडते. तुम्ही बघू शकता किती छान भाजी आपली इथं झालेली आहे. तर पोळीसोबत पण छान लागते, पण मला तर बाजरीची भाकरसोबत तर खूपच आवडते. तर अशा प्रकारे झालेली आपली इथं भाजी एकच नंबर. हे बघा तुम्ही बघू शकता, असं परतवत राहायचे. चला तर मग आता सर्व करूया. बाजरीचीच भाकर बनवलेली मी आणि भाजी बघा किती छान दिसते. तशीच खायला पण खूपच छान लागते. चला तर मग आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच मिनी ब्लॉग. हे बघा, अशी भाकरसोबत खायची असते तिला. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.